संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। आमचा मुलगा परत घरी आणा, कुटुंबाची आर्त हाक। पोलीस प्रशासनावर रोष। 2 वर्ष झाली तरी नाही तपास, दिरंगाई का? शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथील भदाणे कुटुंबातील राहुल देविदास भदाणे हा तरुण 12वीला शिकणारा 11 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता घरून हसत खेळत निघाला आणि आजपर्यंत परतलाच नाही। बेटावर इथं क्लासला गेला होता। प्रथम खबर नरडाणा पोलीस स्टेशनला दिली होती। आमचा मुलगा परत आणून द्या अशी आर्तहाक भदाणे कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला केविलवाणी केली आहे। सदर कुटुंब आजही आस लावून बसलेले अवस्थेत, नातलग नव्हे गावकरीही आतुरतेने वाट पाहतात। आज उद्या राहुलला एक नव्हे तर तब्बल 2 वर्ष झाली, तरीही पोलीस प्रशासन सुस्त आहे की काय असा प्रश्न निर्माण होतोय। पहिल्या दिवसापासून राहुलच्या शोधासाठी धुळे पोलीस ठाणे काय तर नाशिक आणि उच्च न्यायालयात देखील चक्रा मारून थकले। उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने आदेश पारित केले असतानाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडे तपास सोपवला होता। एक कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून नावाजलेल्या अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होणं ही शोकांतिका आहे। LCBतून SIT वर्ग आहे। त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात स्वतः अपहरण झालेल्या तरुणाचे वडील मुंबई पोलीस महासंचालक श्री दाते साहेबांशी भेटून आपली कैफियत मांडली। सदरचा तपास तात्काळ ह्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक व विद्यमान धुळे पोलीस अधीक्षक यांना राहुलचे वडील देविदास भदाणे सह कुटुंबियांनी भेट घेऊन आमचा मुलगा शोध लावावा अशी विनंती केली आहे। ही आर्त हाक नूतन पोलीस अधीक्षक पोट तिडकीची असल्यानं नक्कीच शोध मोहीम जलद गतीनं राबवण्याचं आश्वासन दिलं असलं तरी 2 वर्ष होऊनही तपास न लागणं म्हणजे प्रशासनाला हरवलेल्या व्यक्तीची काळजी नसावी का? स्वतःच्या पोटचा गोळा 2 वर्षापासून बेपत्ता आहे, त्या कुटुंबाचं काळीच काय म्हणत असावे? भदाणे कुटुंब वारुड ग्रामस्थांकडून एकच पोलीस प्रशासनाला विनंती आहे, SIT सह अजून उच्च मोहीम राबवण्यात यावी, विशेष पथक तैनात करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। तात्काळ विशेष शोध मोहीम राबवून आम्हाला न्याय द्या, अन्यथा संपूर्ण कुटुंब धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मसमर्पण करणार आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत।